दिग्रस देवनगर पालिका पाण्याची टाकी परिसरातून साहित्य चोरी होऊ नये पोलिसात तक्रार नाही। संबंधित कर्मचारी व कंत्राटदाराची चौकशी करण्याची मागणी। प्रकरण रफादफा करण्याचे प्रयत्न। दिग्रस नगर पालिकेच्या अखत्यारीतील पालिकेपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या दिग्रस पुसद मार्गावरील देवनगर येथील पाण्याची टाकी परिसरातील गोडाऊनमधून साहित्य चोरी झाल्याची घटना दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी उघडकीस आली आहे। मात्र या घटनेची अद्याप पोलिसात कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। शहरात या चोरीची जोरदार चर्चा असतानाही नगरपालिकेने मौन बाळगल्याने संशय अधिक गडद झाला आहे। संबंधित कर्मचारी व कंत्राटदाराची सखोल चौकशी केल्यास या प्रकरणातून मोठे गव्हाड बाहेर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे। पोलिसात तक्रार होऊ नये यासाठी प्रकरण चर्चेपुरतेच मर्यादित ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। त्यामुळे हे प्रकरण रफादफा होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसत आहे। देवनगर परिसरातील गोडाऊन मधून यापूर्वी साहित्य परस्पर भंगारात विक्री झाल्याच्या चर्चा आहेत। दिनांक 15 जानेवारीच्या रात्री कूलर व DI वॉल कट्टे चोरीस गेल्याचे समोर आले असून यामुळे नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या प्रकरणाकडे मुख्याधिकारी गिरीश पारेकर यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ पोलिसात तक्रार दाखल करणे अपेक्षित असताना 3 दिवस उलटूनही कोणती ठोस कारवाई न झाल्याचे हे प्रकरण थंड बसतात जात असल्याचे दिसून येत आहे। चोरी करणारे नेमके कोण याचा शोध घेऊन दोषींवर कारवाई होणे आवश्यक आहे। मात्र तसे होत नसल्याने जो तडे राखील तोच पाणी पिणार अशी स्थिती निर्माण झाली आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत। सदर पाण्याची टाकी परिसरात लाखो रुपयांचे लोखंडी साहित्य खुलेपणाने पडून आहे। त्यातील साहित्य सातत्याने गायब होत असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे या ठिकाणी बसविण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्याची तपासणी करून फुटेजची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे। चोरीच्या वेळी पाण्याच्या टाकीवर कोणते कर्मचारी कार्यरत होते याची सखोल चौकशी केल्यास मोठे सत्य उघड होईल यात शंका नाही। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे।